यतो नवया सरतस्यार्थेषु विघ्नेश्वरं तेन तेजो वायुर्गदां यथा यत्र विसर्गो धाम्ना स्वेन सदा सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं ऐसे इष्टापूर्त सकळ जया कामना एक मूळ जे केले भोगवी फळ बांधोनिया. भगवान सिद्धेश्वराच्या आश्रम कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 100व्या ओळीचा आपण बोल नका नाही, उठून चला, निघा पहिलं. तुम्हाला कळत नाही तर काय चाललंय काय नाही. ऐसे इष्टापूर्त सफळ जया कामना हे मूळ जे केले भोगवी फळ बांधोनिया. इष्ट आणि पूर्त दोन प्रकारचं कर्म सांगितलं. कर्म तर 4 प्रकारचं आहे. एक काम्य, निषिद्ध कर्म आहे, काम्य कर्म आहे. त्या 2 कर्मामध्ये काम्य कर्मामध्ये हे कर्म मोडले जाते. इष्ट आणि पूर्त. मी काल तुम्हाला सांगितलं इष्ट कर्म कशाला म्हणतात आणि पूर्त कर्म कशाला म्हणतात. परोपकार करण्याकरता, गोरगरिबाला त्याचा उपयोग व्हावा याच्याकरता विहिरी, आड खोदणं, बगीचे निर्माण करणं, अग्निहोत्र चालवण्याकरता पूजादिक करणं. अग्निहोत्र चालवण्याकरता पूजा कोणाची करावी लागते? ग्रामदेवतेची पूजा करावी लागते. उपचाराच्या व्यवस्थेकरता पूजादी जे उपचार आहेत त्याच्या व्यवस्थेकरता किंवा वेदशास्त्राच्या अध्ययनाकरता सत्पात्र पाहून त्याला दान करणं, इनाम देणं, गावं देणं, महानगर निर्माण करणं,
आणखी अनेक प्रकारचे समारंभ करणं, उत्सव करणं, याला म्हणतात इष्टापूर्त करणं. इष्ट आणि पूर्त ऐसे इष्टापूर्त सकळ जया कामना एक मूळ. पण ही जी कर्म आहेत, इष्ट कर्म आणि पूर्त कर्म, की ज्याच्या ठिकाणी एक उत्पत्ती करता फलेच्छा हेच एक मूळ आहे. जे कर्म करायचे ते माणसं उगीच करत नाही. कोणतंही कर्म केलं जातं. देवाची या चाळे आळवावे देवा, ओस देह भावा पाडून या, हे फक्त साधू संत आणि भक्तांनीच करावं. बाकीचे जे कर्म करतात ते नेहमी सकाम भावनेनं कर्म केलं जातं. सकाम भावनेनं म्हणजे फलाच्या इच्छेनं कर्म केलं जातं. बरं, फलाच्या इच्छेनं जे कर्म केलं जातं ते जीवाला पुढच्या जन्मात भोगावं लागतं. कारण कर्माचे प्रकार संचित, प्रारब्ध, क्रियमाण असे काही कर्माचे प्रकार आहेत. संचित, प्रारब्ध, क्रियमाण हे तीन प्रमुख प्रकार आहेत. मग संचित म्हणजे आपण ज्या या जन्मात जे कर्म करतो आणि त्याचा साठा होतो त्याला संचित. पुढे ते त्यातून जे भोगायला येतं त्याचं नाव प्रारब्ध. आणि पूर्वजन्माचा कर्माचा साठा संचित भोगायला येतं ते प्रारब्ध, आणि या जन्मात करतो ते क्रियमान. ते पुढच्या करता आहे. या जन्मातलं जे क्रियमान कर्म आहे ते पुढं भोगावं लागतं. या जन्मात केले कर्म झाले तेच भोगावं लागले. पूर्वी जे कर्म केलं जातं ते आता भोगावं लागतं. आता जे करतो ते पुढं. कारण आता जे पेरायचं आहे, गोकुळाष्टमीला या भागात पेरण्या असतात रब्बीच्या, त्या पेरण्या करतात ते कशा करतात? पुढच्या करतात. आणि मागच्या वर्षी जे केलं ते आता त्याचा वापर चालू आहे. मग मागच्या वर्षी केलेला त्याचा साठा आहे, त्याला म्हणतात संचित. त्यातून जे भोगायला येतं आपण पोते भरून ठेवले, आणि त्यातून जे खायला घेतो 2 शेर 4 शेर काय असेल त्याला म्हणतात प्रारब्ध. आणि आता जे करायचं आहे ते आहे क्रियमान. तेव्हा सकाम भावनेनं जे कर्म केलं जातं ते जीवाला बांधतं. कर्मानुबंधीनी मनुष्य लोके असं भगवान सांगतात गीतेमध्ये. सकाम कर्म हे जीवाला बांधतं आणि बांधून त्याला पुढे भोगायला, त्याचं फळ भोगायला लागतं. म्हणून सकाम कर्म अद्वैत संप्रदायामध्ये सकाम कर्म सांगितलेलं नाही. मग कर्म तर करायचं पण भगवत अर्पण वृत्तीनं करायचं. वदनी कवल घेता देवाला अर्पण करून कृष्ण अर्पण, कृष्ण अर्पण, कृष्ण अर्पण. चहा प्या, पाणी प्या, जेवण करा, काय जे तुम्ही कराल ते देवाला अर्पण करून करायचं. मग ते कर्म मात्र बाधत नाही जीवन. त्या कर्माचं उलट फल असं मिळतं की त्याने अंतःकरण शुद्ध होतं.
नंतर त्या शुद्ध अंतःकरणात ज्ञान होतं आणि ज्ञानाने मोक्ष म्हणजे भगवत स्वरूपाची प्राप्ती. मोक्ष त्याला म्हटलेला आहे. भगवत स्वरूपाची प्राप्ती होणं त्याचं नाव मोक्ष आहे. म्हणून या ठिकाणी सांगितलं की तुम्ही जर हे इष्टापुरतं जे कर्म केलं जात त्याचं फळ जीवाला बांधून बलात्काराने ते भोगावं लागतं. म्हणून कुठलंही कर्म केलं तर ते आपल्याकडे ठेवायचं नाही, त्याचं तिकडे पाठवून द्यायचं. देवा करता देवा करता देवा करता देवा करता देवा करता. काही देवा करता म्हणाल पैसे लागतात का? नाही. चहा करायचा देवा करता, स्वयंपाक करायचा देवा करता, खायचं आपण, पाणी भरायचं देवा करता. आपण म्हणजे आपण खातो. मग आपण कोण खातो? आपण खातो म्हणजे काय? कोण खातो? हे शरीर. मग कोण खात? शरीर नाही खात. शरीर खात नाही. मग कोण खात? शरीर खात नाही, लक्षात ठेव. मग प्रेताने सुद्धा खाल्लं पाहिजे. शरीरामध्ये जो आहे परमात्मा त्याच्याकरता आहे सर्व आहे. आणि त्याच्यामुळे या शरीराला शोभा आहे. ऐसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम, पण भ्रांताशी काम विषया. भगवान सांगतात सगळ्यात जवळचा नातं जर कुणाचं असेल तर कोणाचं नातं? बायकोचं? आईचं? आई कोण? बापाचं? कोण बाप? आईचं नाही, बापाचं नाही. सगळ्यात जवळचं नातं. अगं माझं पाहिलं, तुला मी पाहिलं, तू माझी देवी, मी तुझा भोपे. जवळचं नातं कोणाचं आहे? देवाचं नातं. जवळ कोणाचं जवळचं नातं नाही. ते किती जवळ आहे? तैसा हृदयामध्ये मी राम. आपल्यात आहे राम म्हणून आपण करतो काम. राम गेला की अमरधाम. राम आहे म्हणून काम चालू आहे. माणसं म्हणतात यात काही राम, यात काही राम नाही. राम हृदयस्थ आहे. मी तुम्हाला नेहमी सांगितलं असतो, कोणाला आपण जर राम राम केलं तर राम राम असं म्हणतो. मग कसं म्हणतो? राम राम. मी तुम्हाला जे राम राम म्हणतो तो इथं आहे. साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्याची सरणी येरधार, झाला सफळ संसार. मग त्या परमात्म्याला अर्पण करायचे सर्व, आपल्याकरता नाही. मी म्हणजे देह नव्हे. देह मी आहे का? मग कोणाचा आहे? हा? देहाला काय म्हणतो आपण? देहाला काय म्हणतो? मी डोकं दुखतो असं म्हणतो. मी पोट दुखतो माझं. ज्या अर्थी माझं म्हणतो त्या अर्थी देह वेगळा आहे आपल्यावर. आणि मी तो वासुदेव तत्वता कळू येईल विचारिता, आहे ठाऊका सभागिया संता, नाही तुझा अनिक मागता गा, वासुदेव करीतो फेरा. मी कोण आहे? मी वासुदेव आहे. मी परमात्मा आहे. मी तो स्वय आत्मा राम. मी स्वय परब्रह्म, मी स्वय आत्मा राम.
मी देह नाही आहे, देह माझा आहे, देह भाडुत्री आहे. हे तर भाडियाचे घोडे, हा भाडून घेतलाय, त्याला भाडू द्यावं लागतं महिन्यातून एकदा. महिन्यातून महिन्यातून दिलं तर काय होईल? यद्गत्वान निवर्तन्ते, म्हणून याला भाडं द्यावं लागतं. लक्षात, राहत्या घराला भाडं महिन्याने, याला रोज एकदाच नाही, उठल्यापासून तो संध्याकाळपर्यंत शिडीसारखं तोंड चालू असतं. भाडं सकाळी उठल्याबरोबर चहा, स्नान झाल्यानंतर चहा, बिस्किट नाही तर पाव, नंतर नाश्ता, नंतर जेवण, नंतर दुपारी पुन्हा चहा. काय बिस्किट वगैरे असेल, काय असेल ते मला माहीत नाही, पाव वगैरे काही, वडा पाव, भेळे वगैरे काय असतील, चहा, संध्याकाळी पुन्हा जेवण, पुन्हा उशिरा घेऊन झोपायचं. मी पाहिलेलं सांगतो तुम्हाला, सगळे नाही उशिरा घेऊन झोपतो. ज्यांना शुगर आहे ना ते मुरमुरे का होईना पण उशिरा घेऊन झोप. त्रास झाला की दोन घास खावं लागतं, ते विराट नाही का, काय करणार. म्हणजे याला किती वेळेस भाडं द्यावं लागतं. तरी फोन आला बरोबर खाली, नाही थांबा, पोरीचा साखरपुडा झाला, चाल, मागचे करतील का ठेवतील साखरपुड्यापर्यंत, लग्नापर्यंत नाही. म्हणून मला मुद्दा काय सांगायचं, जे कर्म करायचं ते परमात्म्याला अर्पण करून करायचं. म्हणजे बाधा निर्माण होणार नाही आपल्याला पुन्हा. नाहीतर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, काय पुन्हा मरायचं, पुन्हा जन्मायचं. म्हणून म्हटलं की जन्म मरण प्राप्त होऊ नये त्याच्याकरता सर्व कर्म यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. या श्लोकात सर्व प्रकार सांगितले, 9व्या अध्यायातला श्लोक आहे. यत् करोषि यज्जुहोषि, जे काही आपण करतो, जे काही आपल्याकडून होतं, यदश्नासि, जे आपण खातो पितो, यत् ददासि, जे दान करतो, यत् तपस्यसि, पूजा उपासना जप तप करतो, ते सर्व मदर्पणम, आपल्याकडे ठेवू नका. काही 4 जण माळी तुम्ही ओढत असाल का, जप करता का ओढता? जप करता नाही, काहीच नाही पाहिलं म्हणून म्हटलं. जे काही केलं जातं ते लगेच देवाला अर्पण करायचं. तिथंच लगेच वेळ नाही करायची, मुदत नाही ठेवायची, मुदतीवर ठेवायचं नाही. जे काही सेवा घडली ती तुला तुझ्याच करणार. आणि रोज संध्याकाळी हे करत चला. तुम्हाला मागे सांगितलं, झोपताना असे हात करायचे आणि सांगायचं, प्रभू सकाळपासून आतापर्यंत तुझ्या सत्तेने जे घडलेलं आहे ते तुझ्या चरणावर समर्पण. भानगडच राहत नाही, पुन्हा कुठाने राहत, आपल्याकडे काही ठेवायचंच नाही. बाकी ठेवलं की ते भोगावया यावे देहा एका. मग तो कुठला देह मिळेल काही सांगता येत नाही. मी तुम्हाला परवा एक गोष्ट सांगितली, भगवान राम जेवायला बसले होते, सीतामाई वाढत होती. भगवान हसले. तुम्हाला सांगितलेली गोष्ट. आई साहेबांनी विचारलं का हसला तू? ते म्हणले उगीच हसलं.
उगीच म्हणजे उगीच उगीच कसं करते? काहीतरी माझ्याकडून चुकलं वाटतं म्हणून हसला. नाही, तुमच्याकडून काही चुकलं नाही. मोठी माणसं बायकोला नेहमी आवाजावं बोलतात. मी यांच्याकडे थांबलो होतो 2-4 वर्ष, गुरुवर जुमना महाराज. मी कधीच ऐकलं नाही त्यांनी इकडे आणगे अहो झालं का नैवेद्य, अहो गोळी घेतली का, ही भाषा केली. सामान्य यांग्राट माणसं काय कसे बोलतात ते सांगता येत. कोण बायको म्हणजे कोण आहे? तुमची हमाल आहे का नोकर आहे का खरेदी करत घेऊन देते तुझ्याकडे? ती लक्ष्मी आहे, लक्षात ठेव. ती काय आहे? लक्ष्मी आहे. म्हणून तिला खूप आदराने वागवायचं, आदराने बोलायचं. श्रीरामाने सांगितलं, अहो म्हणे तुम्हाला नाही हसलो मी. मग का हसला? तो म्हणले मुंगळा बघितला का तो मुंगळ्यावर मुंगळा बसून चालला. मग त्यात काय विशेष आहे? मग विशेष आहे म्हणून तर हसलो मी, विशेष आहे म्हणून तर हसलो. काय विशेष आहे? तो वरचा मुंगळा इंद्र आहे आणि खालचा मुंगळा त्याला सवय नाही ना, ऐरावतावर बसायची सवय, म्हणून ते त्या दुसऱ्या मुंगळ्यावर बसून चाललाय. ते म्हणजे मुंगळा सुद्धा होतो का इंद्र एवढं पुण्य करणारा? ते म्हणजे मुंगळाच काय घेऊन बसला? नवस स्वर्गाधिपती झाला तो राहती भांबावला, तो भुजंगत्व पावला नेनशी काय. 100 यज्ञ केले नवस राजाने. कोणते यज्ञ केले? सत्यनारायणाची पूजा नाही. मग कोणते यज्ञ केल्यावर स्वर्ग मिळतो? अश्वमेध. अश्वमेध यज्ञ केल्यावर काय करावं लागतं? जग जिंकावं लागतं. अगोदर घोडा सोडायचा आणि घोडातून कोणी अडवला त्याच्याशी युद्ध करून त्याच्याकडून धन घ्यायचं. बहुतेक अडवायचे नाहीत लोक, द्यायचं त्यांना. काय असेल आपल्याकडे त्यांना देऊन टाकायचं, सहकार्य करायचं. असं जग जिंकायचं सगळं. घोडा सोडला की तो सर्व जग जिंकून पुन्हा परत सगळं द्रव्य आणि त्या सर्व द्रव्याची विल्हेवाट लावायची. सर्व द्रव्याची दारू प्यायला ठेवायची नाही. गणपतीला वर्गणी करताना काय करतात? काय करतात? जाऊ द्या, खालच्या दर्जाचा भाग येतो. काय गणपतीला नेतात ते कसं नेतात? शुद्धीवर असतात का ते? काय वर गणपती आणि त्याला खाली अधिष्ठान कशाचं असतं? नाही तुम्हाला माहिती? खाली जुगार खेळतात आणि वर गणपती बसवलेला असतो. आहे कल्पना तुम्हाला? करता कशाला? तुम्हाला सांगितलं पण हे करायचं. हे केवढं पाप आहे लक्षात ठेवा. माऊली ज्ञानराजाने खूप लिहिलंय जायची ती गणपतीची लिहिली. जाऊ द्या, आपल्याला काय करायचं त्याचं. मला मुद्दा काय सांगायचा आहे की अशा प्रकारे कोणी जरी असला तरी त्याला जन्म मरणाचं दुःख भोगावं लागतं. तो इंद्र असेल, तो ब्रह्मदेव असेल. ब्रह्मदेव असला तरी कुलाल हाडाचा, बाप हाडाचा अखंड घालतो मडकी रे. कळत? कुलाल हाडाचा ब्रह्मदेव हा हाडाचा कुंभार आहे. बापचा हाडाचा, झाडाचा बाप माहिती आहे तुम्हाला? नाही, तुम्हाला काहीच माहित नाही का? झाडाचा बाप म्हणजे काय? नाही, नारदाचा बाप. नारद कोण आहे? चहाडखोर. कुलाल हाडाचा, बाप हाडाचा
अखंड घडतो मडकी रे. सतत त्याचे काम काय ब्रह्मदेवाकडे मडकी घडण्याचं काम आहे. अर्थात ब्रह्मपणाचे भडसे न चुकती पुनरावृत्ती जी वळसे. ब्रह्मदेवाला सुद्धा एक दिवशी मरावं, त्याला चौघाच्या खांद्यावर न्यावं लागतं. इंद्र तर ब्रह्मदेवाच्या एका दिवसाला 14 इंद्र मरतात. ब्रह्मदेवाच्या एका दिवसाला 14 इंद्र. एका इंद्राचं राज्य आहे 71 चौकड्या. चौकडी म्हणजे पत्त्यातली नाही, चौकडी म्हणजे 4 युग. 4 युगाचे वयवर्ष आहे 43,20,000. ते 43,20,000 गेले 1000 वेळा म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. पुन्हा 43,20,000 गेले की ब्रह्मदेवाची एक रात्र होती. 86 लाख 40,000 1000 वेळा गेले म्हणजे ब्रह्मदेवाचा पूर्ण दिवस होतो. आणि या दिवसाला म्हणतात कल्प. तुझं कल्पांतीवर व्हायचं नाही असं म्हणतात बाहेर. त्याला माहिती नाही कल्प कशाला म्हणतो. कल्पांतीवर व्हायचं म्हणतात. एकमेकीत ऐकून शिवाय देतो. कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. एवढा दिवस आहे. आणि त्या एका दिवसाला किती इंद्र मरतात 14. हे सगळे मरके आहेत. का? कर्मफलाची इच्छा करून कर्म केल्यामुळे त्यांना पुन्हा अशा प्रकारे ते भोगण्याकरता जन्म घ्यावा लागतो. इथं म्हटलंय ते ऐसे इष्टापूर्त सकळ जया कामना एक मूळ जे केले भोगवी फळ बांधवणिया. केलेलं जे कर्म आहे ते मनुष्याला, म्हणून म्हटलं भगवंतांनी कर्मानुबंधीनी. मनुष्य हा कर्माने बंदिस्त आहे. कर्माने त्याला बांधलेला आहे. लक्षात बांधून त्याला कर्म भोगावं लागतं. केलेलं कर्म. म्हणून फलाची इच्छा करायची नाही. कृष्णार्पण म्हणून कर्म करत राहायचं. निदान आतापर्यंत जे झालं ते जाऊ द्या, पण इथून पुढे लक्षात ठेवा. आता पुत्र केलं मी तुम्हाला सांगितलं, किंवा देवा आतापर्यंत जे केलंय मी आणि आजही जे केलंय तुझ्या सत्तेनं, तर तुझ्या चरणावर अर्पण. भानगडच नाही. आतापर्यंत केलेलं सुद्धा अर्पण करा. आपल्याकडे ठेवूच नका बोजा, म्हणजे पुन्हा जन्म मरणाचं दुःख भोगावं लागणार. मग इथं म्हणलं केले भोगवी फळ बांधोनिया. जीवाला बांधून ते फळ भोगावं. देहाची गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जिया परी. आपले 2 सोहळे असतात प्रत्येक माणसाचे. एक झालाय, एक व्हायचं आहे. एक कोणता झाला? जन्माचा. काय थाट करतात माणसं जन्माचा. हो, फटाकडे उडवतात, पेढे वाटतात, काय 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 थाट करतात. लक्षात. सोहळा आहे. सोहळा माऊली म्हणतात. मरतानी सुद्धा, मेल्यावर सुद्धा सोहळाच करायचा. इथे शहर आहे, ज्या गल्लीमध्ये ते गेले त्या गल्लीतल्या लोकांनी सर्व सडा घालायचा. आपल्या आपल्या दारात रांगोळ्या घालायच्या. सोहळा आहे. रांगोळ्या घालायच्या, सगळा थाट करायचा. एखादा रथ बोलवायचा. असेल ताकद, गरीब असेल तर जसं असेल तसं, पण जर ताकद असेल तर एखादा रथ बोलवायचा. तर त्यांना बसवायचं.
फुलांनी सजवायचं, भजन लावायचं, ताकद असेल तर भजन लावायचं, ध्यान लावायचं आणि वाजवीत थाटात ती शेवटचा सोहळा करायचा. ही पद्धत आहे, लक्षात ठेवा. काय ही पद्धत आहे. तुम्ही पहा खेड्यामाड्यात जर एखादा महाराज गेला ना तर काय थाट करतात, सगळ्या गावात रांगोळ्या सगळे घालतात, रांगोळ्या घालतात. जिथपर्यंत जिथं त्यांचं स्थान आहे तिथपर्यंत सडेन रांगोळ्या घालतात. हो, तुम्ही पाहिलं नसेल, केळीचे खुंट लावतात, त्यांना बसवतात, रथामध्ये थाट करतात सगळा. काय उगे उचलायचं नेऊन दफनायचं असं नाही. काय आणि मग भजन ब्यान लावायचा आणि आनंदात त्यांना वाटत, आनंदात दुःख करायचं नाही. आणि आपणही तसंच कर्म करत राहायचं. ज्यावेळी आपण येतो तेव्हा, जेव्हा आपण येतो तेव्हा आप रोये जग हासे. आपण रडत येऊ. या मुलं रडत येतात की नाही? म्हटलं की रडतात की नाही? जन्माला आले की लोक हसतात, मुलगा झाला, मुलगा झाला. आता मुलगी झाल्यावर हसतात. कारण मुलं, त्यांचं वर्णन न केलेलं बरं मुलांचं, त्यांचं नाव सुद्धा न घेतलेलं बरं मुलांचं. तेव्हा थाट करतात की लोक, सोहळा, मुलगा झाला, मुलगा झाला. आप रोये जग हासे. आणि आपण जेव्हा जातो तेव्हा आप हासे जग रोये. आपण हसत जावं, आम्ही चांगलं कर्म केलं, कुणाचं वाईट केलं नाही, पाप केलं नाही, कुणाला दुःख दिलं नाही, कुणाला त्रास दिला नाही, सर्वांचं कल्याण केलं, परोपकार केला, धर्म केला, दान केलं, सत्कर्म भजन पूजन केलं, आळंदी पंढरीची वारी, एकादशी व्रत केलं, हसत जावं. आणि जगाने आपल्याकडे रडा. अपहासे जग रोये. म्हणून इथं माऊली वर्णन करता आहे की भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना देहाची गावा आलिया. हे देह गाव आहे का नाही? हे गाव आहे. आपण प्रवासी आहोत, सध्या इथं मुक्काम आहे आपला. आम्ही सर्व हे प्रवासी, जाणार दूर तो मार्ग दाखवाया, अधिकार श्रीगुरुरा. आपण प्रवासी आहोत, लक्षात ठेवा. आपलं हे घर नाही आहे, हे घर म्हणजे धर्मशाळा आहे. आतापर्यंत किती आले आणि किती गेले या धर्मशाळेमध्ये. घर माझं म्हणायचं मी घेतलं, मी बांधलं आहे, वेड्या तुला तिथं नेऊन पुरतील घालतील. तुझं काय? तुझं काहीच नाही, आपलं काहीच नाही. लक्षात ठेवा. म्हणून आपण प्रवासी आहोत. आपली गाडी चालली. एक मैल तुम्हाला मागे म्हणून दाखवलं, एक सिनेमाचं गाणं आहे, ते मला एक पहिलं कडे फार आवडतं, पुढचं मला पाठही नाही म्हणा. जाई रे जवानी की रेल चली, जाई रे. आज ना उद्या ही रेल्वे गाडी स्टेशनला लागणार आहे. आपल्याला गाडीतून उतरून जावं लागणार आहे, लक्षात. काय म्हणून देहाची गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया. असा विचार भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगता आहेत. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदाय